Hello friends, welcome back to Info with Gold TV. Today we are going to learn about conjunction. What is mean by conjunction? Conjunction यालाच आपण मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. सो लुक ॲट हिअर. कंजक्शन म्हणजेच जोड. दोन वस्तू असतील, दोन थिंग्स असतील किंवा दोन कोणतेही पर्सन असतील त्यांच्यासाठी जोड देण्यासाठी जो वर्ड यूज केले जातात त्या वर्ड्सला आपण कंजक्शन असे म्हणतो. मग ते कोणकोणते कंजक्शन्स आहेत? लुक ॲट हिअर. फर्स्ट वन, त्यालाच कंजक्शनची नेमकी डेफिनेशन पहा. कंजक्शन्स मीन्स आपण त्याला जॉइनिंग वर्ड्स सुद्धा म्हणू शकतो. जॉइनिंग वर्ड म्हणजेच आपल्याला वर्ड जोडण्यासाठी किंवा सेंटेन्स जोडण्यासाठी किंवा जॉइनिंग वर्ड्स और सेंटेन्स जे वर्ड यूज करतो त्यांना आपण कंजक्शन म्हणतो. फर्स्ट वन, अँड. अँड म्हणजे आणि. तर अँड या कंजक्शनचा आपण यूज कधी करतो की दोन गोष्टी आहेत त्या जोडण्यासाठी, हे आणि ते. मग ह्या गोष्टी जोडण्यासाठी आपण जेव्हा यूज करतोय तेव्हा अँड ह्या कंजक्शनचा आपण उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल दोन गोष्टी आहेत, म्हणजे मला समजा चहा पण आवडतो आणि कॉफी पण आवडते. तर हे आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकतो? आय लाईक टी अँड कॉफी. आय लाईक टी अँड कॉफी. नेक्स्ट, दोन गोष्टी असतील अजून, कोणाला डान्सिंग पण आवडते, सिंगिंग पण आवडते, ते पण आपण सांगण्यासाठी आपण अशा प्रकारच्या कंजक्शनचा यूज करतो. अँड या कंजक्शनचा म्हणजेच एव्हरीवन वॉज डान्सिंग अँड सिंगिंग अँड डान्सिंग. म्हणजे प्रत्येकजण नाचत होता आणि गात होता. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. सिंगिंग आणि डान्सिंग हे दोन गोष्टी जोडण्यासाठी आपण अँड ह्या कंजक्शनचा यूज केला. इथे पण आपल्याला टी आणि कॉफी ह्या दोन गोष्टींमध्ये जोड देण्यासाठी आपण अँड या कंजक्शनचा यूज केला. नेक्स्ट कंजक्शन इज ऑर. आता ऑर या कंजक्शनचा यूज कधी करायचा? तर एखादी गोष्ट तुम्हाला चॉईस करायला सांगितलेली असते तेव्हा तुम्ही ऑर ह्या कंजक्शनचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, डू यू लाईक टी ऑर कॉफी. म्हणजे तुम्हाला ऑप्शन आहे की दोन्हीपैकी तुम्ही सगळं घेऊ शकत नाही, त्यातलं कोणती तरी एक गोष्ट तुम्हाला चॉईस करावी लागेल. मग जेव्हा तुमच्याकडे अशी चॉईस ठेवलेली असेल तर त्यावेळी तुम्ही ऑर हे कंजक्शनचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, do you like tea or coffee? म्हणजे तुमच्यासमोर या ठिकाणी चॉईस ठेवलेली अशाच प्रकारे कोणतीही गोष्ट असेल, मग तुम्हाला कोणते गेम असतील, एखादं फ्लावर असेल, मग त्या ठिकाणी तुमच्यासमोर दोन गोष्टी असतात आणि त्यातून तुम्हाला चॉईस करायची असते. तुम्हाला हे फ्लावर आवडतं का ते आवडतं, मग ते बोलण्यासाठी, ते एक्सप्लेन करण्यासाठी आपण ऑर या कंजक्शनचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, डू यू लाईक रोज फ्लावर या लिली फ्लावर, लाईक दॅट. नेक्स्ट कंजक्शन इज बट. बट या कंजक्शनचं मिनिंगच आहे
पण. मग आता ह्याचं आपण मराठीत कधी बोलतो की एखादी गोष्ट आपण पॉझिटिव्ह करतोय पण थोडंसं त्याच्या विरोधात किंवा थोडंसं कुठंतरी निगेटिव्ह त्याच्या समोरचं सेंटेन्स आहे किंवा त्याच्या विरोधात कोणती तरी गोष्ट आपण अपेक्षा केलेली असते वेगळी आणि काहीतरी वेगळं असतं पुढच्या सेंटेन्समध्ये सांगायचं असतं किंवा घडलेलं असतं. तर ते एक्सप्लेन करण्यासाठी, ते सांगण्यासाठी, त्या दोन गोष्टी जोडण्यासाठी आपण बट या कंजक्शनचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो की मला स्वीट खायला खूप आवडतं आहे पण त्याच्यात खूपच शुगर असते. फॉर एक्झाम्पल, आय लाईक स्वीट but they were full of sugar. आय लाईक स्वीट, मला स्वीट खूप आवडतं परंतु त्याच्यात खूप साखर असते. मग अशी जर निगेटिव्ह एखादी गोष्टी सांगायची असेल पण म्हणजेच त्या दोन गोष्टी जोडायच्या असतील तर आपण बट या कंजक्शनचा यूज करतो. नेक्स्ट कंजक्शन इज इफ. इफ या कंजक्शनचं मिनिंगच आहे जर. जर, आता जर म्हटलं की इमॅजिनेशन या सगळ्या गोष्टी जर या सेंटेन्समध्ये मोडतात. मग तुम्ही जरला आपल्याला काहीच म्हणजे ही नाही आहे, मर्यादाच नाही. जर म्हटल्यानंतर आपण काहीही इमॅजिनेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉज विंग्स, इफ आय वॉज प्राईम मिनिस्टर, लाईक दॅट. इफ आय एम प्राईम मिनिस्टर, लाईक दॅट. म्हणजे अशा प्रकारच्या इमॅजिनेशन सेंटेन्स करताना आपण इफ या कंजक्शनचा यूज करू शकतो. आणि मग त्याच्या पुढचंही सेंटेन्स असतं. मग ते सेंटेन्स कशा पद्धतीने आपण राईट करतो. इफ आय एम प्राईम मिनिस्टर, आय प्रोग्रेस सिटी. मी जर प्राईम मिनिस्टर असतो तर मी प्रोग्रेस केली असते सिटीचं. जर मी इफ आय वॉज विंग्स, आय एम फ्लाइंग इन द स्काय. जर मला पंख असते तर मी आकाशात उडलो असतो. अशा प्रकारच्या इमॅजिनेशनचे जे सेंटेन्स असतात त्या जोडण्यासाठी आपण इफ या कंजक्शनचा यूज करतो. नेक्स्ट कंजक्शन इज बिकॉज. बिकॉज म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपल्याला रिझन द्यायचं असेल, कारण द्यायचं असेल तर ते एक्सप्लेन करताना, ते सांगताना आपण बिकॉज या कंजक्शनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला दोन सेंटेन्स सांगायचे की मला शाळेला उशीर झाला कारण मी शाळेत जाऊ शकलो नाही कारण मी आजारी होतो. मग हे आपण सेंटेन्समध्ये कसं सांगू शकतो इंग्लिशमध्ये. आय एम नॉट गोइंग टू स्कूल बिकॉज आय एम सिक. मी शाळेत गेलो नाही कारण मी आजारी होतो. म्हणजेच जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीचं रिझन सांगायचं असतं तेव्हा आपण बिकॉज या कंजक्शनचा यूज करू शकतो. नेक्स्ट कंजक्शन इज दो. दो आपण सोचं मिनिंग पाहिलं, इफचं मिनिंग पाहिलं की इफ म्हणजे जर. इफ या कंजक्शनचं मिनिंग होतं की जर, परंतु या ठिकाणी दो या मिनिंगचं जरी तरी अशा पद्धतीनं त्याचं मिनिंग होतं की आपल्याला एखादी गोष्ट सांगायची की जरी हे असं होतं तरी ते तसं झालं. म्हणजे अशा प्रकारचे सेंटेन्स
जॉईन करताना आपण दो या सेंटेन्सचा दो या कंजक्शनचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, दो हिज रूम इज स्मॉल, जरी त्याची खोली लहान होती, बट ही इज वेल डेकोरेटेड. दो his room is small, it was well decorated. म्हणजे जरी त्याची खोली लहान होती तरी सुद्धा ती चांगल्या पद्धतीने सजवलेली होती. म्हणजे अशा प्रकारचे जर सेंटेन्स सांगायचे असतील तर त्या ठिकाणी आपण दो या कंजक्शनचा यूज करतो. नेक्स्ट कंजक्शन इज सो. सो म्हणजेच म्हणून. आता एखाद्या गोष्टीचा आपल्याला परिणाम सांगायचा आहे, इफेक्ट सांगायचा आहे, तर तो परिणाम सांगण्यासाठी, तो इफेक्ट काय झाला हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी जोड म्हणून आपण सो या कंजक्शनचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आय वॉज लॉस्ट, सो I was lost, so I am not come in time. मी हरवलो होतो म्हणून मला वेळेवरती येता आलं नाही. अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण सो म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम सांगण्यासाठी आपण यूज करू शकतो. सो वी आर लुक ॲट हिअर. वी लर्न डेफिनेशन ऑफ कंजक्शन. कंजक्शन मीन्स जॉइनिंग वर्ड्स or sentences. There are so many conjunction in English. For example, and, or, but, if, though, because, so, etc. Thanks for watching. Please like, subscribe and share.